नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, खासदार कोण हवा? आता 18 तारखेला शिवाजीराव आढळराव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे असणार आहेत, परंतु ते उमेदवारी अर्ज दाखल कधी करणार हे माहीत नाही. दोनही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होईल याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यमान खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत राहिल्यामुळे शरद पवारांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. आणि ज्या अमोल कोल्हेंना या आंबेगाव तालुक्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांना बोटाला धरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, त्यांना खासदार बनवलं, परंतु हे महोदय नंतर त्यांनाही भेटले नाही आणि मतदारसंघात सुद्धा फिरकलेले नाही. आता शिवाजीराव आढळराव आणि कोल्हेंचा सामना होत असताना अमोल कोल्हे बोलायला चतुर आहेत, त्यांच्याकडे शब्द भांडार आहे, समयसूचकता आहे. शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एकही दिवस असा नाही की शिवाजीराव आढळराव मतदारसंघात फिरले नाही. विद्यमान खासदार कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे काय केलं असेल ते त्यांना आणि प्रशासनाला माहिती. त्याच्यानंतर काही दिवस आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की विद्यमान खासदार 2024ला निवडणुकीला लढतील किंवा नाही अशा प्रकारची शंका होती, कारण ते अनेक दिवस मतदारसंघामध्ये गायब होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर त्यांनी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाल्यानंतर अजित पवारांच्या शपथविधीला हे महोदय उपस्थित होते. त्यावेळेस उपस्थित असताना त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत काय काय कमेंट केल्यात, कोणाकोणाचं त्यांनी दर्शन घेतलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. नंतर मात्र ते शरद पवारांसोबत राहिले. त्याच्यानंतर ही निवडणूक आपल्याला लढवायची. त्यांनी आक्रोश मोर्चा काढला, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. संसदेमध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. परंतु भाषण करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी काही चातुर्य लागतं, सत्ताधाऱ्यांकडनं कामं आणावी लागतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे मनसेचे आमदार असताना सुद्धा त्यांनी करोडो रुपयांचा निधी जुन्नरसाठी आणला. भाजपच्या लोकांकडनं मदत घेतली, भाजपचे सहयोगी सदस्य झाले, त्यांनी अनेक कृत्या लढवल्या, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये निधी आणलाच. दुर्दैवाने त्यांना अपयश आलं, हा भाग वेगळा. परंतु राजकारणामध्ये डोकं जाग्यावर ठेवून काम करायचं असतं आणि जनता महत्त्वाची आहेत. खासदार साहेब म्हणतायत दिल्लीत गरजायचं असतं, गल्लीबोळात फिरायचं नसतं. आता ते मतदानासाठी, मतदान मिळवण्यासाठी दारोदार फिरतायत. लोकशाही आहे, त्यांचा प्रश्न आहे. आता आपल्यासोबत काही सहकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हवा कोणाची, खासदार कोण हवा. भाऊ, काय सांगाल या मतदारसंघात कोणाची हवा, खासदार कोण हवा? आता या मतदारसंघामध्ये हवा फक्त आढळरावांचीच आहे. कारण गेली 20 वर्ष आम्ही पाहतोय, आम्ही पण व्यवसाय करणारे माणसं आहेत. आम्ही पाहतोय की कुठलाही प्रसंग आला, कुठली घटना घडली तर प्रत्येक ठिकाणी आढळराव हे उपस्थित असतात. आता नव्याने एवढं जर चांगलं ते होते, तुम्हाला थांबवतो, 2019ला त्यांना घरी का बसवलं? 2019ला आता हे अमोल कोल्हे आले, त्यांची टीव्हीला हे चालू होते, कार्यक्रम चालू होता, मालिका चालू होती. महिलांना आकर्षण झालं त्याचं आणि त्यावेळेस ती मालिका थांबली नाही, ती मालिका चालू राहिली आणि त्याच्या प्रवाहामध्ये त्या असल्यामुळं ते सगळं त्या गोष्टी त्यावेळेस घडल्या. पण त्यानंतर जी त्यांच्याकडून अपेक्षा होती ती अपेक्षा एकसुद्धा पूर्ण झाली नाही. आणि त्याच्यामुळे यावेळेस मात्र आपण त्यांना कुणी आम्ही मतदान देणार नाही, कारण त्यांनी आमच्या अपेक्षा एकसुद्धा पूर्ण केली नाही. आणि अपेक्षा पूर्ण न करता आमच्या इकडं मतदारसंघामध्ये, आमच्या इकडं गावामध्ये कुठे फिरलेसुद्धा नाहीत. अतिवृष्टी झाली, बर्फवृष्टी झाली इकडं, ते सुद्धा पाहायला सुद्धा आले नाही. आज पण निरगुडसरमध्ये ज्यावेळेस कोल्हे आले होते प्रचाराच्या वेळेस, त्यावेळेसची प्रचंड गर्दी, त्याचे आत्तासुद्धा आमच्याकडे फोटो आहेत. तर ती गर्दी, ते माणसांचा मॉब, सगळ्या गोष्टी पाहता आज जर पाहायला गेलं तर एक माणूस सुद्धा त्यांना कोणी चांगलं म्हणत नाही. का तर कामच नाही. आणि लोकांना भेटायला येणं, लोकांच्या संपर्कात राहणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये येणं, कधीतरी येता जाता भेटणं, एखादा मोठा कार्यक्रम असेल तर येणं, हे कुठलंही काही नाही. त्यांच्या ऑफिसला कधी गेलं तर कधी कोणी तिथं भेटत नाही. अमोल कोल्हे कामाचे नाहीत हे कळलं कधी? अमोल कोल्हे कामाचे नाही हे कळलं हे सगळं मतदान झाल्यावर, निवडून आल्याच्या नंतर. वर्षभर वाटलं होतं चला तुमच्या सोबत आले नाही म्हणून ही प्रतिक्रिया? आमच्या सोबत आणि कोणाच्या सोबतचा हा विषयच नाही. हा विषय आहे सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा. आज जनता इतकी होरपळती, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे लोकांमध्ये राहिले पाहिजेत, लोकांच्या गोष्टी मांडल्या पाहिजेत, लोकांना मदत केली पाहिजे होती, ही कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून झाली नाही.
त्याच्यामुळं आम्हाला यावेळेस आम्ही पक्का निर्धार केला, आम्हाला नकोच, आम्हाला जनतेमध्ये राहणारा, जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, लोकांच्या अडीअडचणीला उभा राहणारा खासदार पाहिजे. म्हणून आम्ही तर यावेळेस पक्क ठरवले, आम्ही यावेळेस फक्त शिवाजीराव आढळराव दादांबरोबरच राहणार आहे. आम्ही कोल्हेंना मतदान कुठल्याही पद्धतीने करू शकत नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली नसती, राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे राहिली असती, तर तुमचे उमेदवार अमोल कोल्हेच राहिले असते. मग तुम्ही प्रचार काय केला असता? आम्ही तरीसुद्धा एक मतदार म्हणून आणि एक जागरूक मतदार म्हणून आम्ही त्यांना मतदान नसतं केलं. कारण मतदानाचा अधिकार आमचा आहे. ज्या माणसाला आपण मतदान करतो त्याच्याकडून काही माणसाच्या अपेक्षा असतात. जो माणूस आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही त्या माणसाला आम्ही कधी मतदान करू शकत नाही. आणि ही गोष्ट चांगल्यासाठीच झाली, जेणेकरून चला लोकांना पण पर्याय मिळाला. आणि दादा खरंच काम करणारा माणूस आहे. त्या माणसांनी बैलगाड्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. आम्ही पाहिलेले चाकणमध्ये सभा झाल्यानंतर दादांना फार जेलमध्ये टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घडल्या. दादांनी त्या हँडल केल्या. त्यांनी संसदेमध्ये सुद्धा हे प्रश्न मांडले. आता हे नंतर येऊ म्हणतात आम्ही हा प्रश्न मांडला, तो प्रश्न मांडला. ठीक आहे ना, प्रश्न तुम्ही आता मांडला असेल हो, पण त्याची पार्श्वभूमी त्यासाठी 10 वर्ष जो माणूस झगडला त्याचं काही योगदान नाही का? हे म्हणतात बैलगाडा शर्यत मी सुरू केली, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रगतीपथावर मी नेला, पुणे नाशिक रस्त्याचा प्रश्न मी मार्गी लावला. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, तुमच्या कार्यकाळामध्ये तो रस्ता पूर्ण झाला, पण तो तुम्ही मंजूर करून नाही आणला. त्यासाठी जे जुने खासदार होते आपले आढळराव दादा, त्यांनी इतके वर्ष प्रयत्न करून, इतक्या मंत्र्यांच्या गाठीबिटी घेऊन, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मंजुऱ्या घेऊन तो प्रश्न मार्गी लावला. आणि त्यांचं दुर्दैव का ते त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि तुम्ही मालिकेमुळे निवडून आले. ते जर त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला असता किंवा ते पडले नसते तर हा त्यांच्याच काळामध्ये झाला होता आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती सुद्धा त्यांना मिळाली असती. पण ते दुर्दैव त्यांचं का ही घटना घडली आणि हे फक्त एक मालिका आणि एक स्टार आहेत या गोष्टीमुळे जनता भुलली त्यावेळेस. पण जनता ह्यावेळेस अजिबात बोलणार नाही. आणि त्यांनी जे आज काम केलं नाही, जनतेमध्ये कुठं आले नाहीत आणि जे तिकडं फक्त म्हणतात संसदेमध्येच प्रश्न मांडायचे असतात. आता जर त्यांना एवढं जर सगळं सुचतं, जनतेचे प्रश्न संसदेत मांडायचे असतात, सर्वसामान्य खाली यायचं नसतं, आता कशाला फिरतात? लोकांचं जर त्यांनी एवढं काम केलंय, तुम्ही एवढे सगळे सुपरस्टार आहे ना, त्यांनी तिकडं दिल्लीला बसायचं, लोक देतील ना मतदान. निवडणुकीच्या वेळेला मतदारांकडे मतं मागायला तर गेलं पाहिजे, 5 वर्षाचा आपला परफॉर्मन्स मांडला पाहिजे. ते परफॉर्मन्स मांडताना करोडो रुपयाचा निधी मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला असं त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलंय ना, तर पुस्तकामध्ये लिहिण्यापेक्षा त्यांनी काय करावं, जिथं त्यांनी निधी दिला ते पाठीपाशी जावं आणि त्याचा फोटो सोशल मीडियावरती टाकावा. कुठं कुठं पाटे त्यांच्या नावाचे आहे ते आम्हाला पण कळेल ना. तुम्हाला कोल्ह्यांची एवढी कावेळ का? कावेळीचा विषय नाहीये, हे तळतळे. ज्यावेळेस एखादा मतदार एखाद्या माणसाला मतदान करतो ना, तर त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. आणि हे सर्व मतदार हे सर्वसामान्य घरातले आहेत. आम्ही काही कुठं उद्योगपती नाही आहेत. आमच्या अपेक्षा आहेत. आमचं म्हणणं आहे, आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही आमच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. तुम्ही 5 वर्ष होते कुठं? तुम्ही इथून मतदान घेऊन गेल्याच्या नंतर तिकडं कुठं दिल्लीला गेले, पिक्चर काढीत बसले. मध्ये तर चर्चा झाली का तुमची आम्ही राजीनामा देऊन टाकणार आहे. तुम्हाला जर एवढंच सगळं जर कळत होतं ना, तुम्ही सुज्ञ नागरिक आहे का नाही? तुम्ही खासदार आहे नंतर नागरिक सुज्ञ आहे का नाही? तुम्ही एक डॉक्टर आहेत, तुम्ही हुशार आहेत, अति हुशार आहे, बरोबर. तुम्हाला त्याच वेळेस कळायला पाहिजे होतं मला टाइम नाही मिळणार. तुम्ही त्याच वेळेस लोकांना सांगायला पाहिजे प्रचाराला, मी आता गुढीवरती बसून आलेलो आहे, मी आता परत येणार नाही, मी डायरेक्ट पुढच्या वेळेसच गुढीवर बसून येईन. का नाही म्हणले? सर्व तुमच्या सुख दुःखात येईन, तुमच्या सगळ्या अडीअडचणींना मी उभा आहे, माझ्या ऑफिसला जा. काय काम केलं तुम्ही? लोक एवढे अडीअडचणीमध्ये ते मला एक सांगायचं, इथं एवढी अतिवृष्टी झाली, पोंदेवाडी सारख्या गावामध्ये बर्फवृष्टी झाली, लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. वळसे पाटील साहेबांनी तो प्रश्न याच्यामध्ये मांडला, अधिवेशनामध्ये मांडला, लोकांना ती भरपाई मिळवून दिली. तुम्ही कुठं होते? ठीक आहे ना, वळसे पाटील साहेब खंबीर आहेत तालुक्यामध्ये, ते सगळी कामं करणार, लोकांच्या आजपर्यंत 30 वर्ष कामं करत आले, आजही ती कामं करणार, भविष्यातही करीत राहणार, त्याचा विषयच नाही काही. पण तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथं येऊन एक 10 मिनिटं त्या शेतकऱ्यांची भेट घेणं, त्यांना भेटणं, त्यांच्या काय अडीअडचणी काय हे पाहणं गरजेचं होतं ना. तुम्ही आले का? नाही आले. आता तुम्ही येत आहे, मतदान मागायला येत आहे, मी हे केलं, मी ते केलं. अहो नाही ना, तुम्ही काय केलं? काहीच नाही केलं. तुम्ही फक्त ना पोपटपंची करताय, तुम्ही काही कामाचे नाही आहेत. आमचा तुमच्यावरती थेट आरोप आहे. अजितदादा दिलीप वळसे पाटलांनी 2019ला जो उमेदवार निवडला त्यांची निवड चुकली असं म्हणायची पाळी आली. निवड चुकलीच म्हणावं लागेल ना. आता निवड चुकलीच म्हणावं लागेल. 5 वर्षात जर तुमचं काही कामच नाही, तुम्ही काम ठीक आहे, चला तुमची मोठाले कामं, तुमचं म्हणणं आहे लोकसभेमध्ये मोठाले प्रकल्प मांडायचा, तर ठीक आहे बाबा, पण तुम्ही मतदारसंघामध्ये सुद्धा वेळ दिला पाहिजे ना. आज आढळराव खासदार होते 15 वर्ष,
आढळराव मतदारसंघात फिरले नाहीत का? आढळराव प्रत्येकाच्या लग्नामध्ये दुर्घटना काही घडली, काही प्रसंग आला, मोठाले कार्यक्रम असतील काय असं प्रत्येक गोष्टीला होते. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो का 13 मे रोजी वळसे पाटलांच्या वडिलांचा कार्यक्रम असतो. आढळराव आजपर्यंत विरोधात होते, बरोबर. आढळरावांनी आजपर्यंत वळसे पाटलांच्या कधीही 13 मेचा कार्यक्रम चुकवला नाही. त्यांचे मतभेद असतील, राजकीय मतभेद काय असं आपल्याला याच्यापर्यंत आपली ती उंची नाही आहे. पण एक सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या माणसाला वळसे पाटलासारख्या माणसांनी खासदार बनवला, हात धरून राजकारणामध्ये आणला, त्याला पुढं नेला, निधी काढून पैसे देऊन त्याला माणसाला खासदार बनला, त्या माणसांच्या वडिलांच्या कार्यक्रमाला तो येत नाही. आज वळसे पाटील साहेबांची अशी परिस्थिती आहे, अपघात झाला, घरामध्ये पाय घसरून पडले, त्यांना हे झालं. विरोधातली किती माणसं साहेबांना भेटायला गेली ना. तुम्हाला एवढंच सुद्धा तारतम्य नाही का ज्या माणसाने समजा आपल्याला आज इथपर्यंत आणलं, ठीक आहे, उद्या तुम्ही खासदार वसान पडसान का असा हा प्रश्न लांब राहिला. आम्ही आमच्या मताचे मालक, लोकांच्या मताचे मालक नाही. विजय पण व्हायला असं पण म्हणू शकता तुम्ही. तो लोकांचा प्रश्न आला. मला फक्त या ठिकाणी तुम्हाला एक सांगायचे, मी माझ्या मताचा मालक केला, मी माझ्या पुरतं बोलणार. पण ज्या साहेबांनी तुम्हाला आज इथपर्यंत आणलं, हा तुम्हाला दिवस दाखवला, तुम्हाला 5 वर्ष खासदार बनवणं म्हणजे आणि बनणं सुद्धा ही सोपी गोष्ट नाही. त्या माणसाला तुम्ही 5 मिनिटं जाऊन भेटू शकत नाही. ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि समाजासाठी. म्हणजे आज शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी सोबत आले, वळसे साहेबांच्या सोबत आले म्हणून तुम्ही त्यांचे एवढे गोडवे गाता? गोडवे गाण्याचा प्रश्नच नाहीये. माणूस जसा आहे तसंच आम्ही बोलणार. आढळराव दादांनी सुद्धा जर कामं नसती केली आणि ते जर तसे नसते, आम्ही त्यांच्या विरोधातही बोललो असतो. आढळराव एवढा कामाचा माणूस होता तर तुम्ही 3 वेळेला त्यांच्या विरोधात उमेदवार उभा का केला? मग शेवटी इलेक्शन असतं, लोकशाही असती, उमेदवार द्यावा लागतो आणि शेवटी त्यांची कामं होती. उमेदवार देताना पक्षाचा विचार असतो, तो पक्षाने उमेदवार दिला. पण शेवटी जनतेने ज्या माणसाला काम केलं त्या पाठीशी उभी राहिलीच ना. 15 वर्ष दिलंच ना मतदान. दादांना मताधिक्य वाढतं, मताधिक्य का घटतं? मताधिक्य मला सांगा तुम्ही. वाढतंच आहे ना. मग मला सांगा, काम जसं वाढत गेलं, संपर्क जसा वाढत गेला, तसं मतदान पण वाढत गेलं ना. आता प्रॉब्लेम काय झाला की हे अचानक मध्ये हिरो उपस्थित झाले, कुठलं काम नाही, काय नाही आणि मालिका. शेवटी जे आपले दैवत आहे त्या दैवताचा त्यांनी इतिहास मांडला म्हणून लोक बोलली. लोकांना वाटलं हे त्यांचे विचार यांच्या अंगात शिरलेले आहेत, हे सुद्धा समाजासाठी काहीतरी वेगळं करतील. आज काय केलं त्यांनी? महाराजांचे विचार तुम्ही सांगता, आम्ही सुद्धा मराठी आहेत, महाराज आमच्या सुद्धा हृदयात आहे, रक्तात आहे, महाराज आमचे बाप आहेत. पण कोल्हे साहेबांनी जे केलं ना, जी भूमिका म्हणून केलं ना, ते वास्तवामध्ये एक माणूस म्हणून करायला ते निष्कामी ठरले. मी सरळ सांगतो तुम्हाला. आपण पाहतोय विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर ही सगळी मंडळी नाराज आहेत. त्याची त्यांनी वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. असो, आता आपल्यासोबत एक दुसरे सहकारी आहेत. काय तुम्ही सांगाल, विद्यमान खासदारांच्या कामावर समाधानी आहात का? आणि आढळरावांना प्रतिसाद कसा मिळेल? कोणाचा टांगा पलटी होईल? या निवडणुकीमध्ये आता सध्या तर परिस्थिती आढळरावांची जड आहे आणि विद्यमान खासदार खरोखर आता माझे सहकारी सांगत होते की एकदाच आले होते गावामध्ये, एकच त्यांची मिरवणूक झाली होती निवडणुकीच्या अगोदर. तेवढं त्याच्यावर परत ते दिसले नाहीत, काय नाही. तर विद्यमान खासदार हे टी व्हीवर पाहायलाच आम्हाला चांगलं वाटेल, पण समाजामध्ये काय त्यांचं काम नाही. समाजामध्ये त्यांनी येऊ पण नाही आता, कारण ह्यावेळी टांगा 100% पलटी होणार, यात तीळ मात्र शंका नाही. शिवाजीरावांचे तुम्ही एवढे गोडवे गाता, शिवाजीरावांनी 15 वर्षामध्ये असं काय केलं की त्यांना 24 मध्ये लोकांनी निवडावं? शिवाजीरावांनी 15 वर्षामध्ये काय केलं? शिवाजीराव कधीच घरी थांबले नाहीत. कोणाच्याही सुख असू दुःख असू प्रत्येक ठिकाणी हजर होणं, किंवा ते असं म्हटले नाहीत मी पराभूत झालो, मी आता कसं काम करू, मग बघा तुम्ही तुमचं. हा त्या माणसाकडनं शब्द कधीच आला नाही. कुणाचंही सुख असू दुःख असू त्या कार्यक्रमामध्ये हजर ते झालेले आहेत. आणि जनसामान्यांना तेच हवं असतं की कुठून तरी आपल्याला एक आशीर्वादाची थाप पाठीशी असावी, कोणतरी माणूस आपल्या पाठीशी असावा. आणि त्यांनी ते लोकमत, ते जनमत त्यांनी कमवण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला. आणि हे सेलिब्रिटी म्हणून यांना थोडंसं जनता फसली आणि त्या फसल्याचा फायदा त्यांना झाला, परंतु त्याच फसल्याचा फायदा आता ह्यांना होणार आहे. पण आजही अमोल कोल्हेंना चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. पवारसाहेबांचे आशीर्वाद आहे, शेतकरी वर्ग त्यांच्यासोबत आहे, शिवसेना सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे. नाही हे सोबत काय आम्हाला नाही दिसत काय त्याचं. हे आता ठिकठिकाणी असेल त्यांचं, कुठं असेल तिथं शिवसैनिक मतदान आढळरावांना करतील. शिवसैनिक मतदान हे आढळरावांनाच करणार. भले आज नाही म्हणत असेल, कुठं काही थोडं चाललं असेल, पण शेवटी बाजू आढळरावांचीच घेणार, कारण आढळरावांनी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि शेवटी पक्षप्रमुख आदेश देणारच,
ती त्यांना करावं लागणार. शिवाजीराव आढळराव आणि दिलीप वळसे पाटील एक चांगले सख्खे मित्र. तर मधले काही वर्ष ते दुरावले होते, आता ते पुन्हा एकत्र सत्तेसाठी आलेत. त्याचा किती फायदा होईल? याचा भरपूर फायदा होईल. कारण का माहिती आहे का, ते आता आपल्याला सांगण्यापुरतीच दुरावलेले दिसले आम्हाला. आम्हाला कधी असं वाटलं नाही की हे दुरावलेत अमुक तमुक. प्रत्येक वेळी ते एकत्रच दिसत होते. आपण पाहिलं ज्यावेळेस शिवाजी आढळराव सोडून गेले त्यावेळेस तुमच्या भीमाशंकर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष देवदत्त निकम यांनी आढळरावांचे फोटो पायदळी तुडवले होते. हे वास्तव आहे. आता देवदत्त निकम ही आमच्याकडची जरा थोडीशी वेगळी असती. त्यांच्या बाबतीत बोललं तर काय बोलायची काही गरज नाही. बोलायच्या वेळेस बोलू आम्ही. ते पण पूर्वी तुमचे सहकारी सोबती तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन फिरायचे ना. होते ना. आज आहेत सहकारी सोबती, आज आहेत. आजही काही त्यांना आम्ही सोडलेलं नाही. पण तो ऐकतो, वाचतो, बोलतो. इकडं तिकडं काहीतरी चर्चा चालू असती. त्याच्या अनुषंगाने थोडंसं मग आमच्या डोक्यामध्ये हवा घुसती कधी कधी. मग त्या हवेप्रमाणे आम्हाला पण चालावं लागतं. आणि शेवटी कसं आहे, साहेबांच्या विरोधात जाणं हे आमच्या बुद्धीला पडत नाही. कारण त्या माणसाने 30 वर्ष ह्या तालुक्यासाठी काय केलंय, काय त्याग केलाय. अमोल कोल्ह्यांना सुद्धा हे माहिती आहे. अमोल कोल्ह्याला राजकारण मला वाटतं साहेबांनीच शिकवलं, साहेबांनीच धरून आणलं. सगळा काय प्रकार साहेबांनी केला. आणि आज ते साहेबांसाठी तुम्ही काय त्यांना विचार नाही, पूस नाही, काय नाही चाललाय तुमचा प्रचार. दिवाळीला तर साहेबांना ते भेटून गेले. असं आम्हाला नाही वाटत. आम्ही कुठं पाहिजे. वळसे साहेबांच्या ऑफिसला आले, साहेबांना भेटले, साहेबांचे आशीर्वाद घेतले, दोघांची बंद दाराड काही चर्चा झाली असं पण कानावर येत आहे. भेटले असतील ना, आता वाटलं असेल त्यांना भेटावं, भेटले असतील. त्यांची सदिच्छा भेट असेल, काय असेल, भेटले असतील. ते अमोल कोल्ह्यांवर एवढी नाराजी का? अमोल कोल्ह्यांवर एवढी तुमची नाराजी का? काम नाही काही साहेब, फक्त बोलणं आहे. साहेब तुमच्या सोबत राहिले असते राष्ट्रवादी सोबत, म्हणजे वळसे साहेबांच्या सोबत, तर तुम्ही म्हणाले असते काम नाही काही. नाही, कसं असतं माहिती का, शेवटी काम केलं सोयीचं राजकारण. तुमचं एक लक्ष आलं का, जनता आता हुशार झाली. हे जनतेने सगळे जनतेचं जनता बघू तुम्ही काय केलं असतं? मी नक्की मतदान नसतं केलं. कामच केलं नसतं. नसतं. तुम्ही कॅमेऱ्यासमोर सांगताय. कॅमेऱ्यासमोर सांगतो, ठासून सांगतो. साहेब म्हणले असते मतदान करा, पण खासदारांनी काही कामं केली नाही, त्यांना निवडून देऊन पश्चाताप झाला असं सांगितलं जातंय. आणि नेत्यांनी जरी काही सांगितलं असतं तरी आमची कामं होत नसतील तर आम्ही त्यांना निवडून का द्यायचं, असंही त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक सहकारी आहेत, शेतकरी आहेत. शेतकरी वर्ग सध्या प्रचंड नाराज आहे. केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, मोदींच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? हो. कांद्याचा प्रश्न वगळता हो. कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा नाही? कांद्याचा प्रश्न 100% महत्त्वाचा आहे. पण मी इलेक्शन देशाची NDA वर्सेस इंडी, एका बाजूला नरेंद्र मोदी, एका बाजूला राहुल गांधी. इंडीचं नेतृत्व करते काँग्रेस, NDAचं करतात भाजप. तुम्ही पत्रकार आहे, मतदारापेक्षा पत्रकार नक्कीच हुशार असतो. माझा तुमच्यासाठीच प्रश्न. शेवटी आम्ही पण सर्वसामान्य माणसं, आम्ही काय वेगळं फार आम्हाला कळतं. पाणी पितो म्हणजे आम्ही जमिनीवरून आलेलेच माणसं असतो. आमच्याकडे काय फार वेगळं नॉलेज असतं असं नाही. वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते, त्या अनुषंगाने आपण कल मांडतो. एक मी तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न विचारतोय. मी शेती करतो, निरगुडसर परिसर, याच्यापेक्षा माझं ज्ञान जास्त नाही. तुम्ही रोज लोकांमध्ये फिरता, वेगवेगळ्या लोकांशी बोलता, पाहता, तुम्हाला 100% वेगवेगळ्या प्रश्नांची जाण आहे. प्रश्न असा आहे की आता मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इंडियाचं नेतृत्व करते काँग्रेस, आणि मला तुमच्यासाठी प्रश्न आहे पत्रकारांसाठी, हू इज फाउंडर ऑफ काँग्रेस? कॅन यू स्पीक? काँग्रेसचा संस्थापक कोण आहे, हा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे. नाही, आता कसं आहे, याचं उत्तर जरी मला माहिती असलं तरी मी देऊ शकत नाही, कारण राजकारण हा माझा पिंड नाही. मी देतो. इटावाचा कलेक्टर A.O. ह्यूम हा इंग्रज अधिकारी ह्या आत्ताच्या काँग्रेसचा संस्थापक आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी हे शुद्ध भारतीय नेतृत्व हे भाजपचे संस्थापक आहेत. एका इंग्रजांनी 1807 भारतीय जनता पक्ष हे नाव काही सुरुवातीपासून नव्हतं. आधी जनसंघ होता. जनसंघावर इंदिरा गांधींनी बंदी आणली, नंतर त्याचा भाजप झाला. मी फक्त भाजपविषयी बोलतो. तुम्ही मला तितकं मागं नेलं, मी तितका मी संघाच्या स्थापनेपर्यंत जाईल, तो काही वाद नाही. पण एका इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857च्या उठावासारखी क्रांती पुन्हा होऊ नये म्हणून ज्या काँग्रेसची स्थापना केली, त्या काँग्रेसला आम्ही मतदान करो. परवा मी फोटो पाहिला, उद्धव ठाकरे एका बाजूला DMK, एका बाजूला राहुल गांधी. सावरकरांविषयी अर्वाच्य अतिशय नीच भाषेत रोज टॉन्ट मारणं, आणि हिंदू धर्म लवकरात लवकर नष्ट होईल तितकं चांगलं आहे. काँग्रेस आता वाईट दिसायला लागली. यापूर्वी तुम्ही एकत्र होतात ना. माझं ऐका ना, तुम्ही म्हटले ना की मला माझं पण ज्ञान तेवढं नाही, आता माझं ज्ञान ऐकून घ्या ना. तुम्ही बोला ना, काय प्रश्न. एका बाजूला DMK उभी आहे,
मध्ये उद्धव ठाकरे साहेब बसले, एका साईडला राहुल गांधी. तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सुटलं तुमचं, तुमच्या बापाचे विचार सुटले, वडिलांचे. हा शेतकऱ्याच्या भाषेत बापाचे, मी माझ्या बापाला बापाच म्हणतो. उच्च पदस्थांच्या भाषेत वडिलांचे विचार सुटले. नक्कीच लढाई 100% विचारांची. मी हिंदू आहे, कट्टर हिंदू आहे, साधा हिंदू आहे. मी संघाचं काम करतो, बजरंग दलाचं करतो. मी काय करतो ते मी करतो. हिंदू अफगाणिस्तानपर्यंत होता, तिथून संपला, पाकिस्तानातून संपला, काश्मीरमधून संपला, बांगलादेशातून संपला, आज केरळमधून संपणार आहे, उद्या उत्तराखंडमधून संपणार आहे. आम्हाला संपवणारे एका बाजूला, लढाई अतिशय साधी सरळ्या, आम्हाला संपवणारे एका बाजूला आणि आम्हाला वाचवणारे एका बाजूला. हिंदू म्हणून मी कोणाच्या मागे उभं राहिले पाहिजे? तुमचा प्रश्न. मी माझ्या डोक्यात विचारचक्र चालू आहे. मी ठीक आहे, कांद्याचा प्रश्न 100% केंद्रावर नाराजी. मी लाख वेळा मीडिया पुढे सांगून का कांद्याच्या प्रश्नावर 100% नाराजी आहेच. पण कांद्याच्या पलीकडे मी हिंदू आहे. मी 5000 वर्ष माझ्या पूर्वजांनी, छत्रपतींनी, संभाजीराजांनी, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या वाडवडिलांनी जातीवरून मतदान करायचं नाही, धर्मावरून. धर्म मतदान करायचं. सरसेवंची छाती नाही होती, धर्मसेवडी जाती नाही होती. नाही मान्य, परंतु डेव्हलपमेंट नावाचा प्रकार पाहिजे. सांगतो ना, डेव्हलपमेंट काश्मीरमध्ये तुम्ही केली 75 वर्ष केली ना, हिंदू गायब झाला. पाकिस्तान भारतातच होतं, डेव्हलपमेंट तिथे झाली असेल. काँग्रेसची कावीळ आता यापूर्वी कुठे होती? असं कसं? काँग्रेसच्या स्थापनेपासून पर्सनली मला कावीळ, मला आता बाकीच्या विषय बोलायचं नाही मला. आणि काँग्रेसला माझी कावीळ, काँग्रेसला कट्टर हिंदूंची कावीळ, काँग्रेसला कट्टर मुस्लिमांची कावीळ नाही. आम्हाला ख्रिश्चन बनवणाऱ्यांची काँग्रेसला कावीळ नाही. काँग्रेसला फक्त संस्कृती जपणाऱ्या हिंदूंचीच कावीळ ना, मला त्यांची कावीळ. आता मला आपण थोडंसं मतदारसंघात येऊ. या मतदारसंघात हवा कोणाची, कोल्हे साहेबांची की आढळराव दादांची? मला तितकं लांब जाऊन पाहायचंच नाही. मला हिंदुत्वाच्या बरोबर उभं राहायचं. UCC आलं पाहिजे, युनिफॉर्म सिव्हिल कोड आलंच पाहिजे, नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप आलंच पाहिजे आणि CAA सुद्धा आलंच पाहिजे. तुम्हाला पायाखाली पाहायचं असेल, तुम्ही कोणाला मतदान करा. तुम्हाला 100-200 वर्ष पुढे पाहायचं असेल, तुमच्याकडे जर संघाची दृष्टी असेल तर तुम्ही 100% आढळराव मतदान केलं पाहिजे. आणि मी पण करणार. आणि मी आता छाती ठोकून माईक पुढे सांगतो, मी मागच्या 3 वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलेलं नाही. कारण अपेक्षा धरण्यात पण अपेक्षा नाही. एक हिंदुत्वाचा किडा आहे, तो घुसलेला आहे, तो काही निघणार नाही. जो हिंदुत्वाच्या विरोधात आहे, आम्ही त्यांच्या विरोधात आहे. मी तरी तुम्हाला किती पटवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोल्हेंना काय मतदान करणार नाही. शिवाजीरावांचं आपण 15 वर्षाचं काम पाहिलेलं आहे. सोपं सांगतो, ऐका सर. राम आमचा आहे, राम आमचा आहे, राम आमचा आहे, अरे राम मटण खातोय असं म्हणणारे एका बाजूला आहेत आणि रामाचं मंदिर उभे करणारे एका बाजूला आहेत. मी राम मटण खातो म्हणणाऱ्यांच्या जर बाजूला गेलो तर मग माझे नीच मीच ना. राम मटण खातात नाही, राम मटण खातो, जसं तुझ्या घरचं गडी आहे. राम मटण खातो म्हणणाऱ्यांच्या बाजूला उभं राहायचं की रामाचं मंदिर उभं करण्याच्या बाजूला राहायचं, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. आणि विकासाचा मुद्दा, विकास होतच राहतो. फक्त तुम्ही राहिले तर तुम्हाला विकास पाहता येईल. भावनेचं राजकारण करायचं का कर्तृत्वाचं, विकासाची कास धरून राजकारण करायचं? मी काय म्हटलं, तुम्ही थोडं पुढं पहा, तुम्ही थोडं पुढं पहा. मी इकडून संपलो, मी सगळीकडून संपत चाललोय. फक्त मला समजलं पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही म्हणताना मी तुम्हाला 100 मार्क देतो, काँग्रेस जास्त विकास करेल. पण उद्या जर माझी संस्कृतीच टिकली नाही, त्या विकासाचं करायचं का, लोणचं घालायचं? भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण करतं, पळवापळवीचं राजकारण करतं, तुम्ही याचं समर्थन करणार? मोदींची किती टर्म आहे आता? 3री टर्म येणार आहे. 2 टर्ममध्ये समजा 100% मी मोदींच्या विरोधात होतो असं समजा, पण 10 वर्षात मलाही दिसले ना काहीतरी. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळताय. नाही, मी तुमच्या प्रश्न उत्तर टाळत नाही. मला 10 वर्षात राहुल गांधीचे गुण पण दिसले ना. असं कोणी धरू राहुल गांधी अवगुणी. माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सध्या जी मंडळी येत आहेत त्यांच्यावर तुम्ही खूप टीका करता, आरोप करता. आता अजित पवारांबद्दल मोदी साहेब काय काय म्हटले होते, तुमचं तर अगदी हृदयात असेल. तिकडे गेल्यावर पावन झाले. नाही व्हायला पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी एखाद्या माणसावरती आरोप करणं आणि ते कोर्टात सिद्ध होण्याच्यात बराच मोठा गॅप जातो. कागदांचे आरोप कोणी करूही नाही, पहिली गोष्ट. माझं म्हणणं काय साहेब, हे पण शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये पळवा पळवी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तुम्ही जे सांगताय राजकारणातली पळवा पळवी. तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोलताय 2 उमेदवार आहेत, एक उमेदवार मातोश्री सोडूनच आलेले आहेत ना.
कोणतरी पळून इकडं आले, खासदार झाले, त्याला पळापळी विषय न बोलेलं चांगलंच नाही. नाही तर भारतीय जनता पक्ष इतर पक्षाची जी लोक फोडतायत त्याचं तुम्ही समर्थन करणार? लोक फोडतायत की स्वतःहून जात आहेत? दोन्ही पण आहे ना. हा, दोन्ही पण आहे ना. मी तर दोन बाजू असतील. ग्रामीण भागामध्ये एक म्हणे पा, शेळ्या निवड नाहीतर टिंब टिंब. तर ग्रामीण भागातल्या लोकांना तो शब्द पुढचा माहिती आहे. राजकारणातले इतके खोच खलगे सामान्य शेतकऱ्याचं जर पार डोक्यापर्यंत जर जात असते तर राजकारण याच्यापेक्षा लय सरळ केलं असतं. प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाला कळत नाही ना. एखादा माणूस गाडीवरून पडलाय, तो दारू पिऊन पडलाय, त्याला काय आडवं गेले, काय झाले, ते 100 मार्ग आहेत ना. मोदी विकास पुरुष का हुकुमशाह? विकास पुरुष. आणि मी परत मागाच्या प्रश्नावर येतो. तुम्ही मला त्याच्या हुकुमशाहीच्या दृष्टीने एखादा निर्णय सांगा जो लोकशाहीला घातक आहे. इंदिरा गांधींसारखी आणीबाणी येणार आहे, आली होती. वाजपेयींसकट, कदाचित पवारांसकट, मला माहीत नाही, मला खरोखर माहीत नाही. सगळ्या विरोधकांना जेलमध्ये टाकणे इतपत परिस्थिती येईल. आणीबाणी लावू ना, राष्ट्रपतींना अर्ध्या रात्री 12 वाजता उठून सही घ्यायची वेळ येईल, नाही येणार नाही. आणि हुकुमशाहीकडे जायची गरजही नाही. लोकांच्या मनात मोदीचे. आणि महत्त्वाची गोष्ट, जगात, संपूर्ण जगात लोकप्रियतेच्या बाबतीत पहिला क्रमांक मोदींचा आहे. असंही नाही की गुगलच्या CEO कोण मोदींनी बसवलाय, जे आहे ते आहे ना. केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत त्यांचे पतिराज काय काय म्हणाले हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. बरं, आता तुम्हाला एक सोपं सांगतो. याचाच अर्थ देशात लोकशाही जिवंत आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थव्यवस्थेविषयी कदाचित मोदींविषयी काय बोलले मी पाहिलं नाही, पण याचा अर्थ देशात लोकशाही जिवंत आहे. त्याची काळजी कोणी करू नये. तुम्ही म्हणता तशी हुकुमशाहीकडे असते तर असते गायब असते किंवा बोललेच नसते. आपले देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न मोदींकडनं होणार आहे अशा प्रकारची टीका ही मंडळी करतात. आणि मोदी सांगतायत संविधान बदलायचा प्रश्नच येत नाही. आता मी एक सोपं सांगतो. अमेरिकेचं संविधान दर 19 वर्षांनी बदललं जात नाही, फेकून दिलं जातं. पहिला प्रश्न. आपलं संविधान 100% बाबासाहेबांनी लिहिलं, 200% चांगले, पण त्याच्यात वेळोवेळी बदल करण्याची गरज नाही. संविधान बदलायची गरज नाही, त्याच्यात बदलांची गरज आहे. आणि संविधानाच्या घटनादुरुस्त्या भरपूर वेळा झालेल्या आहेत ना. काँग्रेसच्या काळात पण झाले. असं काय नाही ना, घटनादुरुस्ती फक्त मोदी आल्यावरच करतायत. घटना लिहिली, कॉम्प्युटर नव्हता, सायबर क्राईम नव्हता, नव्हता. याचा अर्थ त्यात काहीतरी नवीन टाकावं लागेल ना, जुनं काढावं लागेल. काळानुसार बदल करावे लागतात ना, काळानुसार बदलावं लागतं. आणि संविधान बदललं जाणार आहे, संविधान हे टाकून दुसरं टाकलं जाणार आहे, ही अफवाच आहे ना. जर पंतप्रधान पदावरचा माणूस सांगतो तसं काही घडणार नाही, संविधान बदलण्याची ताकद खुद्द बाबासाहेबांमध्ये सुद्धा नाही असं मोदींनी सांगितलं, तर मोदी कोण येत? काय मतदारसंघात राजकीय फायद्यापोटी, राजकीय स्वार्थासाठी तुम्ही काय करताय? समाजातल्या एखाद्या वर्गाच्या डोक्यात काहीतरी भरावताय. तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचं राजकारण अतिशय उच्च लेवलचं आहे. तुम्ही कदाचित संघाच्या सानिध्यातले असावेत. मी संघ मला तालुक्यात दिसलाच नाही अजून, पण एक सगळ्यात सोपं आहे की देश सर्वोपरी, हे भाजपचं ब्रीद वाक्य. आणि एक साधं सोपं आहे ना, माझं कुटुंब, माझी शेती. आणि सोपं सांगतो, मला 15 दिवसात ड्रिपचे अनुदान मंजूर झाले. याचा अर्थ केंद्र सरकार, राज्य सरकार काम करतंय, करत नाही असं नाही. कामचा व्यवसाय काय? शेती करतो मी. किती एकर शेती? शेती मला घरची 3 आणि बाहेरची 9, 12, 13 एकर शेती करतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी 100% नाराजी आहे. तुमचा आवाज जर कुठपर्यंत जातो मला माहित नाही, तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुमच्या राजकारणाचे कॉन्टॅक्ट कसे आहे मला माहित नाही, पण कांद्याच्या प्रश्नावर लोकांमध्ये मी अशी अपेक्षा करतो की तुमच्या माध्यमातून माझ्या आता जी ऊसाची FRP 28-29 ह्या FRPच्या निमित्ताने मी 200% गेल्या टर्मचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानतो. आता जी FRP त्यांचीच आहे. आता तुम्ही मागाशी विचारल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा आवाज खूप छोटा आहे, आमचं चॅनल खूप छोटा आहे. नाही, तुमचा आवाज छोटा तुमचे विचार, तुमचा आवाज छोटा नसावा. तुमच्या माध्यमातून माझा आवाज 100% सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचावा. कांद्याचा प्रश्न सुटावा. कांद्याच्या निर्यातीच्या प्रश्नात केंद्र सरकारने नको त्या पद्धतीस हस्तक्षेप 100% करूच नये. तुमचे पगार किती वाढतात मी ते बोलणार नाही, मला बाकीच्या बोलायची काही गरज नाही, पण शेतकरी श्रीमंत होऊ द्या. आमच्या पट्ट्यातला कांदा अख्खा देशात जाऊ द्या. डॉलर तुम्हाला मिळू द्या. आमच्या खिशात 2 रुपये येऊ द्या. आम्ही जुन्या पाण्या गाड्या वापरतो, ते नवे होऊ द्या. आता मला एक तुम्हाला प्रश्न शेवटचा. वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव एकत्र आलेले आहेत. मागच्या वेळेला वळसे पाटील कोल्ह्यांच्या बाजूने होते,
आता कोल्हेंचं काम समाधानकारक नाही, मतदारसंघात फिरकले नाही अशी टीका होते, परंतु कोल्हेंनी सुद्धा वातावरण टाईट ठेवलेलं आहे. आता वळसे पाटील आणि शिवाजीराव एकत्र झालेत, याचा कोल्हेंना काही फटका बसेल का? आंबेगाव तालुका आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या दोन माणसाच्याच मागं उभा होता. म्हणजे खासदार आहे तुम्हाला आणि आमदार आहे तुम्हालाच. साहेबांच्या आणि दादांच्या. तुम्ही विकास म्हणताय, तालुक्याचा विकास दिलीप वळसे पाटील साहेबांपेक्षा जर कोणाला असं वाटत असेल की मी जास्त करू शकतो, मी जास्त निधी आणू शकतो, त्याने बिंदास फॉर्म भरा विधानसभेला. फक्त स्वतःच्या मनाला विचारावं की साहेब जे करू शकते ते मी करू शकतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. तुमचा जमीरदार जिवंत असेल तुम्ही फॉर्म भरा. आता तुम्ही विषयच काढलेला आहे, तर ह्या निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा असणार आहे. देवदत्त निकम अगदी काच्या करून तयार आहे, काय चित्र पाहायला मिळेल? चित्रच पाहायला नाही मिळणार. म्हणजे अशी लढत होणार नाही का देवदत्त निकमचं डिपॉझिट जप्त होईल? नाही, एखाद्या विषयी चला, शेवटी राजकारण हा महत्वाकांक्षेचा खेळ आहे. एखाद्या चित्र पाहायला मिळणार नाही म्हणजे काय? आपण किमान शुभेच्छा देऊ, त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असं तर काय कोण विजय होईल एवढं तर सांगू शकाल? सांगायची गरजच नाही ना. देवदत्त निकम विजय होईल. आता आम्ही काय विचारायची शेवटी गरज नाही प्रश्न ना. मी पटकन म्हटलं सांगायची गरज नाही. तुम्ही साहेब तुमच्या एवढं मी ज्ञानी नाही, परंतु सध्या जी देवदत्त निकमची हवा आहे, सध्या ते सगळीकडे फिरत आहेत. लोक असं म्हणतात नाही बाबा यावेळेला बदल पाहिजे, मग तुम्ही म्हणता सांगायची गरज नाही. म्हणजे तुमच्या मनात काय आहे ते माझ्या ध्यानात कसं येणार? आताच्या लोकसभेला हवेच्या जीवावर लोकांनी मतदान केल्याच्या नंतर काय झालं लोकांनी पाहिलं. खासदारकीचा निकाल लागल्याच्या नंतरच्याच दुपारी विद्यमान खासदार साहेब शूटिंगमध्ये व्यस्त होते. जास्त बोलायची गरज नाही. 15-20 व्यक्तिगत व्यवसाय नाही पाहू. व्यक्तिगत व्यवसाय जर इतका तुम्हाला कसोशीने पाहायचा होता, आमचा वेळ घ्यायचाच नाही ना. राजकारणात द्यायचीच गरज नव्हती ना. आमचा वेळ काय घेतला तुम्ही? म्हणजे विद्यमान खासदार तुमची खासदारकीची टर्म झाल्याच्या नंतर तुम्ही राजीनामा द्यायला निघाले होते. मधल्या पट्ट्यात तुम्ही अमित शहा साहेबांबरोबर 2 मीटिंग केलं आणि तळेगाव डमडेरचं त्यांचं स्टेटमेंट माझ्या चांगलं लक्षात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, हवा पाहूनच पेरणी करतो. याचा उघड अर्थ असा होता की तुम्ही पण पक्षांतराच्या तयारीत होते. तुमचं पक्षांतर पहिले एकदा झालं, तुम्ही परत भाजपच्या संपर्कात होते. त्याच्यामुळं गद्दारी बिद्दारी हे शब्द काय वापरण्यात काय मजा नाही. शेवटी राजकारण हा महत्वाकांक्षेचा खेळ आहे. अमोल कोल्हेंनी तुम्हाला वेळ देता आला का हाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, नंतर आता उभा राहा. अमोल कोल्हेंनी या मतदारसंघातील ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांचा विश्वासघात केलाय का? विश्वासघात केलाय, पण तो एक विचारिक माणूस आहे, त्यांनी तो विचार आधी करायला पाहिजे होता. आपल्याला वेळ देता येणार नाही. अचानक असं झालं नाही का लोकांनी निवडून दिलं आणि तुम्हाला वेळ देता आला नाही. तुम्हाला आधी माहिती होतं वेळ देता येणार नाही. तुम्ही आणि खरोखर आता मग हांडे साहेब बोलले तसं 5 वर्षात आमच्या गावातल्या एकाही कार्यक्रमाला कोल्हे साहेबांनी 5 मिनिटही वेळ दिलेला नाही. तुमचं नाव काय? टेमकर आशिष. लय लेट नाव विचारलं मला आधीच. का विचार नाही ऐका ना. नाही नाव ह्यासाठी विचारलं की शेवटी तुमची मुलाखत अनेक लोक पाहणार आहेत. तुमची जी उत्तरं मिळाली आहेत ती अगदी टॉप लेवलची आहेत. कोणीतरी कमेंट करणार की अहो सुरेश वाणी ते महोदय कोण बोलले किंवा नाव तर विचारायचं ना. सांगू का? माझा फोन नंबर सांगू? इच्छा सांगा की. 88 30 26 27 21. मी शेती करतो. मला वेळ मिळाला तर फोन घेईल, नाही तर फोनवर सुद्धा मी टायमिंग देईल. मला काय कडून 2 नंबरचे इन्कम माहिती चालू नाही. मी शेतीच करतो, चांगली शेती करतो. ज्यांना शेती पाहिजे ते शेती पाहायला येऊ शकतात. शेतीच्या संदर्भात ते मला प्रश्न विचारू शकतात. नाही आता मग शेतीच्या संदर्भामध्ये स्वतंत्र मुलाखत घ्यायला आपण नक्की येऊ. सध्या जरा राजकीय वातावरण आहे. लोकांना राजकारणात कुठे काय चाललंय, कोणाची हवा या संदर्भात चर्चा जास्त अपेक्षित असते. तुम्ही जे मुद्दे मांडले हे तुम्हाला लक लाभो. कदाचित तसं असेल, पण धर्म विकास ह्या गोष्टी ज्या त्या लेवलला आहे. परंतु मतदारसंघामध्ये जनता ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून देते ते प्रश्न सुटत नसतील तर ती जनता पुन्हा तुम्हाला थारा देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व कितीही चांगलं असलं तरी मतदारसंघात ते फिरत नाहीत. जनतेशी त्यांचा संपर्क नाही. ही वस्तुस्थिती आपण लपवू शकत नाही. आमच्यासारख्या माध्यमांनी ते कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तळ हाताने सूर्य झाकला जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोल्हे साहेब आता भविष्यकाळात मतदार काय निर्णय घेतील माहीत नाही, पण तुम्हाला राजकारणात टिकायचं असेल तर ह्या मधल्या ज्या गडबडी किंवा जो गोंधळ किंवा ज्या काही चुका आहेत ह्या सुधारणा करण्यासाठी काही प्रयत्न होईल का तेही महत्त्वाचं आहे. मतदारांनो, तुम्ही कोणाच्याही भावनिक राजकारणाला बळी पडू नका. 5 वर्षामध्ये आपला विकास कोण करणार आहे, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो, सर्वसामान्य माणसाचं कल्याण कोण करू शकतो याचा गांभीर्याने विचार करा आणि त्यालाच मतदान करा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स,
निरगुड सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.